कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मंडळी आज आपण काय करतो, तर आज आपण परत एकदा चटणी बनवतो. कॅप तुमका डोक्यात दिसत असतली, दिसतस. कुणामध्ये फेरी मारून येलो, याच्या फोनात गेला पाणी आणि म्हणजे कॅमेऱ्यात थोडीशी वाफ जमा झाली. शेतीची कामं करी होतं तेव्हा, मग तो दिलो आणि आत्ता जस्ट घराकडे येलो. आणि इकडे आता स्टॉलची आपली लागणारी आजची चटणी आपण बनवतो. चटणी आमचं म्हणजे स्टॉक पटापट संपता, त्याच्यामुळे आम्ही डेलीच चटणी आता मारतो सध्या. तर आता इकडे काम चालू आहे बघा, बघू शकताय. आणि आज थोडेसे चेंजेस आणतलो, थोडंसं सोया सॉस वगैरे यूज करतलो. दर टायम आपण बाकीचे वेगळे सॉस यूज करी होतो, पण बाकी मटेरियल आपला सगळा चांगल्या क्वालिटीचा, हाय क्वालिटीचे सॉस वगैरे सगळा. कमी पैसे आमका सुटले तरी चालतात, पण माल असा तो चांगलोच यूज करतो. तर जाऊया, बघूया. काम चालू आहे आता, तडको मारता जाऊया, चला. बघा काम चालू आहे. मिलिंद मेन शेफ, स्टॉलचे सर्व इकडे चटणी बनवताना. आणि आपल्याकडे सॉस आहे बघा, बघू शकताय. मोदाचे आणि हे सगळे बाकी विंगचे सॉस असत. आत्ता 2 सॉसचे कॅन आम्ही आणून गेलेलो. आणि बाकी आता इकडे लसूण टाकलेली आहे. लसूण थोडी हे झाली की आपण त्याच्यात आला आणि मिरची टाकूची आहे. पूर्ण प्रोसेस तर सांगू शकणार नाही, कारण कोणतरी कॉपी करताला आपल्यासारखी सेम टू सेम, कारण शेफ लोक आता हुशार असत. मग आमच्या चटणीचीच खासियत आहे, ती टेस्ट केल्याशिवाय तुमका कळाची नाही, त्याच्यासाठी स्टॉलवर यावंचं लागतं त्याला. आज थोडेसे बरेच चेंजेस येतले ना रे, कारण आता कलर वगैरे सगळा बंदी आहे. मग आम्ही पण कलर वगैरे यूज करणं नाही. अजिनोमोटो तर आम्ही पहिल्यापासूनच यूज करणं नाही, म्हणजे कोणाच्या हेल्थची हे विषय नाही. आणि बऱ्याच जणांका वाटतं की आमचं छोटंसं स्टॉल असा, म्हणजे आमचं छोटंसं स्टॉल असा, पण त्याच्यासाठी लागणारं लायसन फसायचा. आपल्याकडे लायसन पण असा, आम्ही पहिला ताच काम केला लायसनचा वगैरे, म्हटलं रिस्क नको. आणि त्याच्यानंतरच आम्ही सगळं स्टार्ट सेटअप केलो. बऱ्याच जणांना वाटतं की छोटंसं स्टॉल असा तर लायसन असतं की नाही, तर आमच्याकडे फुल लायसन असा, मिलिंदच्या नावाचा, मालवणी कट्टा. तर आता बघूया चटणी आजची कशी बनता, काय तुमका दाखवते. आजचं वातावरण पण तुमका दाखवते कसा असा. हे बघा वातावरणात असा, कुडापेक्षा म्हणजे जास्त पाऊस आमच्या गावात पडता मुळ्यात, म्हणजे आमच्याकडे कदाचित कुडामध्ये डेव्हलपमेंट झाल्यामुळे आता माका सांग, कुडापासून जवळ आमचाच गाव आहे ना. आता कुडामध्ये गेलो, पाऊस पडलो काय, ऊन होता ना. मग जसं आम्ही आमच्या गावाच्या जवळ इलो, पाऊस पडलो ना, भिजलो ना. पाऊस असतं काय आमचं बामना देशाने गाव नाही, तुमच्या इथे का पाऊस रेनकोट घालूच लागतं. मग त्याच सांगे होते, कदाचित डेव्हलपमेंटमुळे झाडा तिकडे नाहीत जास्त, त्यामुळे ढग पुढे पसरत नाही. इकडे डोंगर भाग आमच्या इकडे, देवाचा डोंगर म्हणून आधी मोठा डोंगर असा, त्याच्यामुळे थोडं पडतं. त्याच्यामुळे. आणि झाडा पण खूप आहेत आमच्याकडे, आमच्याच घराच्या समोर बघा, त्याच्यामुळे ढग थारतात आणि पाऊस पडतात. त्याच्यामुळे थंडगार वातावरण आहे आमच्या इकडे. तुमच्यापेक्षा आमच्याकडे जास्त पडतो पाऊस. तुमचं त्या साईड डोंगर आहे, कोल्हापूर साईडना कळलं ना. आमच्या साईडला डोंगर नाही. नारूरचे डोंगर हो तो, पण तुमच्या त्या साईड अगोदर गावना नाही, नंतर तुमच्या नंतर डोंगर असतात तेवढे. डोंगरांच्या मध्ये असतो, आजूबाजूला डोंगर दिसतो काही. मंडळी गृहउद्योग तडक्याचं काम चालू आहे. एखाद्या वेळ लागता हो, झाल्यानंतर मग सॉसचा काम असता. बघू शकताय काम इकडे आपला चालू आहे. आणि आता सॉस तर टाकून झालो, ह्यात आपला सिक्रेट होता सॉसचा. आता बॅलन्स केलेली आहे एकदम चटणी म्हणजे मंचुरियनचा सॉस मारलो. आणि आता कलर बंदी असल्यामुळे आता आम्ही सोया सॉस यूज करतो. आणि त्यामुळे आता तुम्ही कलर पहिलं लाल दिसता, आता तुमका कसं दिसतो काळपट, कारण सोया सॉस असा. पण टेस्ट एक नंबर, सोया सॉसने मंचुरियनची टेस्ट एक नंबर लागता. पहिलं आम्ही कॉमन सॉसच मारतो दोघांसाठी, आता पण तसंच असा, चटणी आणि भेल याच्यासाठी, मंचुरियन आणि भेलसाठी. पण आता आम्ही सोया सॉस वालो रेग्युलर आता असतो, कलर नाही. इवन आम्ही पकोडे बनवतो त्याच्यात पण आम्ही कलर यूज करणार नाही, जर आपण रेड चिली पावडरचं यूज करतो. आता एका बरोच टाइम मस्त सॉस हे करायची, तुमका सेम टू सेम सूप सारखे दिसत असताला मंचुरियन. तर ह्यो आमच्या कामाचा रोजचा दिनक्रम असा. आता ह्या काम एक रेग्युलर आमचा वाढलेला असा, सकाळी सॉस बनवचा, दुपारी परत पकोड्याचं सगळं सेटअप रेडी करूचं लागता. ह्या रोज डेली काम करतो आम्ही कंटिन्यू. आणि त्यासाठी शेगडी आणि गॅस घेतलेलो आम्ही.
त्यामुळे आता ब्लॉगमध्ये सातत्य राहत नाही, कारण त्याचा एकच असा की टाइम मिळणार नाही कंटिन्यू काम असल्यामुळे. आज पण शूट होता, पण आजचा शूट उद्यावरती गेलेला असा. साडीचा शॉपचा शूट असा. कदाचित उद्या आम्ही थोडे जातलो, ब्लॉग जर झालो तर तुमका दाखवू शकते. खूप जणांनी ऑलरेडी ऑफरचा लाभ घेतल्याने या एकावरती एक साडी फ्री अशी ऑफर आहे कुडामध्ये पाटणकर यांच्याकडे. मठच जाऊया रे. किती आहे जेव. आज गुरुवार आहे. मंडई गरम गरम चटणी डब्यात भरून ठेवतं ते बघा. डब्यात म्हणजे हे डबे आता थोडे आले स्टॉलवरती. स्टॉलवर जातील. येऊ बरं पडतं ना बारक्या डब्यात. तिकडे 2 गॅस असत आपले. तिकडे चटणी सॉस मारताना परत एकदा गरम करून मंचुरियनचे पीस टाकले जातात आतमध्ये. सूप वाटतं सूप. येस. मंचावर सूप खायची इच्छा झाली आहे का बघू. ह्या पिऊ शकतोस तू. नको नको एवढी कष्ट मी नाही घेऊ शकत. म्हणजे ह्या जरा डार्क असं कारण सॉस असत ना पूर्ण. घशाच्या खाली इतके जावतं नाही पिऊ. मी सूप मारू शकते घराकडे जाऊन आरामात. मंडळी आहे ना, चायनीज मध्ये हॉटेल मॅनेजमेंट केलंय ना. डिप्लोमा हो. डिप्लोमा. अच्छा डिप्लोमा केलंय ना. तर तू मला सांगू शकतो काय चिली आणि सूप कसं मारतं. यस. मग मी घराकडे जाऊन बनवू शकते. व्हेज पण सांग आणि नॉनव्हेज पण सांग. आज गुरुवार असल्यामुळे मी काय नॉनव्हेज खाऊ शकत नाही. व्हेज नॉनव्हेज प्रोसेस एकच आहे फक्त. नॉनव्हेज मध्ये चिकन जातं आणि अंडा. अच्छा व्हेज मध्ये सोपे असतात ना मग व्हेजिटेबल्स. ओके आपण तुझ्याकडून पद्धत चिकन घेऊन नंतर घरी जाऊन बनवूया आणि ताई गाणी करून घालूया. हो. सोप्या आहे का सूप बनवणं. सोप्या एकदम. फक्त आपल्याकडे साहित्य हवं. प्रत्येक गोष्टी ह्या लागतं माहिती आहे. प्रॅक्टिस लागतं. ओके चुकीतून माणूस शिकता. आपण चुकान शिकू शकतो. येस. ठीक आहे. किती वाटतं स्टॉल बिल घाल शिकतो इथं. मी कधी पण कुठं दुकान उघडू शकते कळलं का. त्याच सांगतो स्टॉल बिल घ्यायची ना. माका चटणी पण करू घेते मी शिकलंय तुझी बघून बघून. पण मी दुसऱ्याच्या शिकन पोटावर पाय द्यायचं नाही. मिलिंद त्याच्या बाजूकच चायनीजचं गाडो घालीन. किती शिक्षित पण माझ्यावर बनवू शकतोस का. ह्या तू विचारतो लास्ट टाइम मी चटणी तुझ्याकडे मारून दाखवलंय तू का नाही होते तेव्हा. होतच पण मी टाकून स्वतः चेक केलेलं आहे की पण नाही. मी होते का नाही. होतच पण मी टाकलेलं आहे ना सॉस. काम तर झाला. चटणी आपली झालेली असा. गौरी आपण ती भांडी कढई आणि सगळं क्लीन करून देऊ मदत करता. त्याच्यासोबत बघा चिंटू असा तिकडे खाली फिरता. झाली हां नळाचा घे. हां